नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपले मित्र, नातेवाईक, आप्ते यांच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, थंबनेलवरून आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की ज्या ऋणानुबंधाच्या गाठी म्हणजे ज्यांची लग्न होतात किंवा मुलामुलींची लग्न ज्यावेळेस होतात, तर त्यांच्या वयामध्ये काय अंतर पाहिजे किंवा ह्या काय गॅप असला पाहिजे, तर त्याचे काय फायदे होतात आणि काय तोटे असतात, हा विषय आपण आज घेऊन आलेलो आहे. तर ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघा, ज्यावेळी पूर्वी बालविवाह व्हायचे त्यावेळी आणखी अशी प्रथा होती की मुली 12-13 वर्षाच्या असताना जे वराचं वय आहे ते 15-20 वर्ष सुद्धा फरक असायचा पूर्वीच्या काळी आणखी एक अशी प्रथा होती की आई वडील मुलगी पाहायला जायचे, मुलगा तर पाहताही नव्हता किंवा मुलगी सुद्धा मुलाला पाहत नव्हती. त्या अशा वेळी ती लग्न ठरवून दिली जातात. परंतु आज काय झालंय की आज मुली ठरवतात की मला कसला नवरा पाहिजे, मला सुंदर नवरा पाहिजे, वेल सेटल्ड पाहिजे, त्याच्याकडे गाडी बंगला म्हणजे सर्व दागिने वगैरे पैसे वगैरे भरपूर पाहिजेत, भले यांच्याकडे काही का नसाना. तर आपला जो आज थंबनेलचा जो मुद्दा आहे की नेमकं गॅप काय दाखवतो किंवा गॅप किती असला पाहिजे, तर हे आपण आज ह्याच्यामध्ये पाहणार आहे. तर याच्यामध्ये प्रथमतः आपण पाहूया की जर वयामध्ये कमी जास्त अंतर असेल तर काय होतं, तर आपण पाहूया. आता खूप कमी अंतर असेल म्हणजे सेम एज किंवा 1 वर्ष, तर समज चांगली होऊ शकते, पण मॅच्युरिटी समान असल्यामुळे काही वेळा मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर 2-3 वर्षात जर अंतर असेल तर हे सर्वात सामान्य आणि बॅलन्स्ड मानले जाते. दोघांचे विचार, एनर्जी लेवल आणि लाईफ गोल साधारणतः हे दोघांचेही सारखे असतात, कारण त्यांचं वय सारखं असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं ध्येय सुद्धा एक असतं. तर त्याचबरोबर जर 4 ते 6 वर्षाचं अंतर असेल, हेही बऱ्यापैकी ठीक असतं. मुलगा थोडासा जास्त मॅच्युअर्ड असतो असे मानले जाते, पण हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून असते, त्याच्या सामंजस्यपणावरती अवलंबून असते. आता त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की 7 ते 10 वर्षाचे अंतर हे थोडं जास्त अंतर आहे, हेही चालू शकतं. परंतु काय होतं की हे कम्पॅरेटिव्हली मोठं अंतर आहे. काही कपलमध्ये चांगले चालतं, परंतु त्याच्यामध्ये काय होतं की जनरेशन गॅप तयार होतो, विचारसरणीमध्ये फरक होतो आणि हे त्यांना मॅनेज करावं लागतं. आता हे जे मी तुम्हाला वयाचं अंतर सांगितलं किंवा लॉजिक सांगितलं, तर साधारणतः याच्यामध्ये या सर्व गोष्टी काही पाहिल्या जात नाही. म्हणजे आज जर 10 किंवा 12 वर्षात जर माणूस असेल तर त्याची मॅच्युरिटी खूप चांगली असते आणि तो वेल सेटल्ड असतो. परंतु आज मुलींचं कसं झालंय की 10-12 वर्षाचं अंतर असेल तर त्या नको म्हणून सांगतात, कारण त्यांना सुंदर नवरा पाहिजे असतो, जास्त पैसे. पण आता मला सांगा, जे मध्यम वर्गात मुलगा शिकलेला आहे, ज्याचं वय 25 आहे, त्याच्याकडे पूर्ण त्याचं आयुष्य एक फ्लॅट घेण्यात जातं पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या घेण्यात तर शक्यच नाहीये. आणि खेडेगावामध्ये काय होतं की संधी नसतात, शेती असते, परंतु लोक काय करतात की नुसती शेती पाहून सुद्धा आज मुली देत नाही, कारण मुलींच्या आई वडिलांच्या सुद्धा ऍटिट्यूड मध्ये खूप मोठा फरक झालेला आपल्याला या ठिकाणी जाणवतो. आणि मग अशा वेळी काय होतं की मुलांच्या काही अपेक्षा असतात आणि मुलींच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात. त्याच्यामुळे मग काय होतं की 80% लोक लग्न जमवताना हे लपवालपी करतात, खोटं बोलतात आणि मग त्याच्यातून समाजामध्ये काय होतं, डिव्होर्स जी आपण म्हणतो प्रक्रिया, ही डिव्होर्स चालू होतात, भांडणं चालू होतात आणि ह्याच्यातून मग पुन्हा एकदा दुसरं लग्न, तिसरं लग्न काय काय असे करणारे सुद्धा व्यक्ती आहेत. आज बघा तुम्ही, पुण्यासारख्या ठिकाणी जे वधूवर मेळावे भरतात, तर त्याच्यामध्ये 50च्या पुढची सुद्धा लोक येतात. त्याचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या जो वैवाहिक जीवनामध्ये जो फरक आहे, आता काहींच्या जीवनामध्ये 15-20 वर्षाचा सुद्धा फरक आहे. म्हणजे मुलीपेक्षा जर 15-20 वर्षाने जर मोठा असेल तर वैवाहिक जीवनामध्ये खूप त्यांच्या अडचणी येत असतात. त्याच्यामुळे काय होतं की मग सरतेशेवटी ते शिगेला जाऊन, टोकाला जाऊन पोहोचून त्या ठिकाणी डिव्होर्स हा घेतला जातो आणि मग तिथं दोन्हीही व्यक्तींना त्या ठिकाणी त्रास होतो. त्याच्यामुळे कसं आहे की मित्रांनो, हे जे आपण लॉजिक सांगितलेलं आहे, जे वयाचं सांगितलेलं आहे, आता बरीच लोक काय म्हणतात की मुलाचं आणि मुलीचं वय सुद्धा 1 वर्ष फक्त फरक पाहिजे. पण तिथं काय होतं की मग ह्या दोघांच्या मॅच्युरिटी सारख्या असल्यामुळे बऱ्याच वेळा यांचे भिन्न प्रकारचे विचार तयार होतात आणि त्याच्यातून काय होतं की लवकरच
या सुशिक्षित लोकांचा डिवोर्स या ठिकाणी होतो. मग आपण अशा ठिकाणी काय होतं की आता बघा ग्रामीण भागात तुम्हाला नेहमी दिसेल एक 5 ते 7 वर्षाचा फरक असणारे नवरा नवरी हे साधारणतः हे जोडपे ग्रामीण भागात असतात. परंतु शहरी भागात जर तुम्ही पाहिलं तर शहरी भागात एका डॉक्टरची बायको ती डॉक्टरनीच असते, एक शिक्षकाची बायको शिक्षकच असते. म्हणजे हे बरेच ते साम्य घेऊन हे पुढे चालत असतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कायम तडकी फडकी चालते. तूही कमवतो मीही कमवतो. मग त्याच्यातून ह्या दोन दिशा फुटल्या जातात आणि त्याच्यातून सुद्धा डिवोर्स तयार होतात. त्याच्यामुळे मित्रांनो माझी अशी विनंती आहे की कुठल्याही गोष्टीकडे पाहताना की आपल्याकडे काय आहे, आपल्यावरून जग ओळखायचं. आपल्याकडे काही नाही, आपल्याच्या दुसऱ्याकडून ज्या अपेक्षा असतात ह्या शून्य असतात. त्याच्यामुळे या प्रकारामुळे लग्न ज्यावेळी जमवतात इथे खोटे नाटे खूप प्रकार चालतात. त्याच्यामुळे ते तपासून घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्या कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.